नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफेन्स सेक्टरची जबरदस्त कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, या कंपनीचा आपण क्वार्टर 3चा रिझल्ट तर बघणारच आहोत, त्याचसोबत आपण हे पण बघूया या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बघूया या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न. तर मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.05%, FISची होल्डिंग आहे 4.84%, DISची होल्डिंग आहे 1.48% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 36.61%. चला आता बघूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे क्वार्टर 3चे नंबर. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, हे सगळेचे सगळे नंबर लाखमध्ये दिलेले आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा आहे या कंपनीच्या क्वार्टर 3चा इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे या कंपनीच्या क्वार्टर 3चा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशनबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 64 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टर 3मध्ये आला आहे 85 कोटी रुपये. आणि या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 87 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 85 कोटी रुपये. चला आता बोलूया या कंपनीच्या टोटल इन्कमबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 64 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 87 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 88 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 87 कोटी रुपये. चला आता बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या टोटल एक्सपेन्सेसबद्दल, म्हणजे खर्चाबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस इयर ऑन इयर बेसिसवर 56 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 68 कोटी रुपये. आणि या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 70 कोटी रुपयाने घसरून या क्वार्टरमध्ये आला आहे 68 कोटी रुपये. चला आता बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 8 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 19 कोटी रुपये. आणि या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 19 कोटी रुपये. चला आता बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रॉफिट फॉर द पिरियडबद्दल, म्हणजे नेट प्रॉफिटबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 5 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 13.8 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर डबलपेक्षाही जास्तीने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 12 कोटी रुपयाने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 13 कोटी रुपये, जवळपास 14 कोटी रुपये. चला आता बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 1.71 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3.74 रुपीज. आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.55 रुपीजने वाढून या क्वार्टरमध्ये आला आहे 3.74 रुपीज. चला आता बघूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडने ऑप्टिक्स अँड ऑप्ट्रॉनिक सिस्टम्स सेगमेंटमधून या क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 44 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने डिफेन्स इंजिनिअरिंग या सेगमेंटमधून क्वार्टर 3मध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 41
कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये डिक्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने टोटल किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे क्वार्टर 3मध्ये इथे तुम्ही बघू शकता. 85.77 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिसवर तर इन्क्रीज झाला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.